मंडळी, विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित असलेला चंद्रमुखी हा मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे। अभिनेत्री मानसी नाईक हिने केलेल्या एका दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय आणि यानंतर वाद देखील सुरू झालाय। पण आता चंद्रमुखी या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते प्रसाद ओक यांनी या वादाबद्दल स्पष्टीकरण देत अभिनेत्री मानसी नाईकच्या त्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय। मंडळी, चंद्रमुखी चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर ही साकारत आहेत, तर दौलत देशमानेच्या भूमिकेत अभिनेता आदित्यनाथ कोठारे हा अभिनेता आहे। पण या चित्रपटाबद्दल नुकतंच अभिनेत्री मानसी नाईकने एक असं वक्तव्य केलंय की ज्यामुळे खूपच वाद सुरू झालाय। अभिनेत्री मानसी नाईक म्हणाली की तिला चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती, तसंच मी आणखीन चांगली चंद्रमुखी साकारली असती, असंही अभिनेत्री मानसी नाईक म्हणाली। तिच्या या दाव्यामुळे वादही सुरू झाला। यानंतर आता अभिनेते आणि चंद्रमुखी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते प्रसाद ओक यांनी या वादावर स्पष्टीकरण देत ते अभिनेत्री मानसी नाईकवर भडकल्याचे दिसत आहेत। याबद्दल अभिनेते प्रसाद ओक म्हणाले की मी जेव्हा चंद्रमुखी हा चित्रपट करायचे ठरवले होते तेव्हा लावणी या लोककलेला जागतिक पातळीवर न्यायचे ठरवले। मी जेव्हा या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विचार करत होतो तेव्हापासून दिग्दर्शक म्हणून माझ्या डोक्यात फक्त अमृता खानविलकर हिचेच नाव होते। मी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीचा विचारही केला नाही। अमृताला अभिनय आणि नृत्य या दोन्ही कला उत्तम अवगत आहेत। ती चंद्रमुखीला योग्य न्याय देईल असा मला विश्वास होता। विशेष म्हणजे या व्यक्तिरेखेसाठी अमृताने 5 ते 7 किलो वजन वाढवलं। त्या काळात लावणी कलावंत या झिरो फिगर नसायच्या, तसेच लावणी करणाऱ्या नृत्यांगना या नऊवारी साडी नेसतात। त्या जर भरीव बांध्याच्या असतील तरच त्या चांगल्या दिसतात। त्यामुळे अमृताने वजन वाढवण्यावर खूप मेहनत घेतली। विशेष म्हणजे लॉकडाऊन मध्ये चित्रपटाचे शूटिंग थांबले होते, मात्र त्यावेळी अमृताने तिच्या वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवले। त्यामुळे अमृता हीच माझ्या डोक्यातील चंद्रमुखी होती। त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना जर कोणी मी ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारली असती असं कोणी म्हणत असेल तर मग तो विषय वेळीच थांबायला हवा, असं म्हणत अभिनेते प्रसाद ओक यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलंय। तर मंडळी, चंद्रमुखी हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते प्रसाद ओक यांनी केलंय, तर पटकथा संवाद अभिनेते चिन्मय मांडलेकर यांचे आहेत। या चित्रपटाला अजय अतुल या लोकप्रिय जोडीचे संगीत आहेत, तर अभिनेता आदित्यनाथ कोठारे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत। मंडळी, सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहेत, तर तुम्ही चंद्रमुखी हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहात का? ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा।